अच्छा रनच नाही घेतली नाही का. ओके मेडन षटक झालेलं आहे. षटक मेडन झालेलं आहे. एक विकेट मेडन षटक. जनार्दननं दुसरं षटक फेकलं. 7च धावा धावफलकावरती. एकूण गडी बाद झाले 4. पहिल्या हाफमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय टीम हेदुटनेला अगदी त्यांच्यावरती जबरदस्त भूमिका दाखवत असताना वाशिवली संघानं एक भारदस्त गोलंदाजी दाखवलेली आहे. दोन षटकांचा खेळ अगदी झाला. त्यामध्ये 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 7 धावा आल्या असता आपण टीमच्या टोटल कार्डवरती या धावा जर पाहिल्या तर आपण याचं अनालायसिस पाहिलं ना तर प्रत्येकी षटकामागं 3.50 ची सरासरीच आता राखली गेली की काय अशी प्रश्न आणि अशा प्रश्नांची नक्कीच चिन्ह उमटलेले आहेत. काय घडेल काय बिघडेल येणारी काल आणि बेल सगळं काही सांगेल. एक षटक अजूनही बाकी आहे. व्हॉट्स गोइंग ऑन इन फील्ड. लोअर फुल टॉस बॉल ऑफसाईडच्या दिशेमध्ये अगदी हलक्या हातानं कट केलंय. स्क्वेअर कटचा फटका. एक रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगानं गेले. 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतात. टोटल धावा धाव फलकावरती 9 रन्स ऑन बोर्ड. एकूण धावा धाव फलकावरती 9. लकी ड्रॉ जो आहे ना एक लकी ड्रॉ तो फक्त प्रेक्षक वर्गासाठी असणार आहे. त्यामध्ये कुठल्याही खेळाडूचं नाव नसणार आहे. इवन या गोष्टीवरती देखील सगळ्यांनी फोकस करायचा आहे. शेवटच्या दिवशी 12 वाजता आम्ही तो लकी ड्रॉ फोडणार आहोत. याची देखील दखल तुम्ही घ्यायची. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर. हवेमध्ये फटका उंच गेलाय. फिल्डर तिकडे चांगला झेल अँड इट सो इट आउट. अजून एक धक्का. ज्या खेळाडूला स्ट्राईक ठेवली होती शेवटचा बॉल रन न घेता मेडन षटक जाऊ दिलं होतं त्या खेळाडूला बाद करण्यामध्ये पहिल्याच बॉलवरती मोतीरामला अगदी दुसऱ्या बॉलवरती आलं यश आणि 2 धावा खर्च जरूर केल्या परंतु त्यानंतर बाद केलंय इथे फलंदाजी करणाऱ्या ओपनिंग ब्लास्टर अक्षयला. मोतीराम क्या बात आहे. डेथ तो स्पेशालिस्ट गोलंदाज वाशिवलीचा आणि वाशिवली म्हटली तर तितकीच ताकदवर टीम आहे. या टीमनं कित्येक मैदानं गाजवले आहेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. आज अक्षरशः 30 दहशत आणि तोच दरारा आपल्या सगळ्यांना इथे पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होणार. पुढील बॉल ओ द विकेट नेण्याचा निर्णय. हा देखील सुंदर बॉल. गुडलँड स्पॉटला अपटी बार चेंडू. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये अगदी बॉल विसावला जातोय आणि निर्धाव चेंडू आपण इथे पाहत आहोत. एका पाठोपाठ एक डॉट बॉल येत आहेत आणि डॉट बॉल थोडेसे प्रेशर क्रिएट करतायत. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे जिथे धावा झाल्यात 9 आणि 3 चेंडू अजून शेष. अखेरचे 3 बॉल बाकी आहेत. हा फटका चांगला आहे. उंच उडवला. फिल्डर तिकडे जेल वरती आले होते. जेल टिपणं थोडं कठीण. 1 रन मिळाल्या. दुसऱ्या धावेसाठी गेलत आणि 2 धावा इथे पूर्ण करत असताना फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या अंतर्गत पाहायला मिळतात. एकूण धावा झाल्यात 11. 11 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 2 चेंडू अंतिमच्या शिल्लक आहेत आणि गोलंदाज तयार असतील. गोलंदाज तयार. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11. हा फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. एक्स्ट्रा हिटिंग पॉवर. लॉंग ऑनच्या वरतून बॉल आकाश मार्गाने संचार करत सीमारेषा पार आलाय. शेवटचा 1 बॉल आता शिल्लक असेल. धावा झाल्यात 17. फॅटिंग स्कोर उभा करायचा होता. त्यांना माहिती आहे अखेरचे 2 बॉल जरी 2 मोठे हिट आले ना तरी देखील सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो आणि त्याच इच्छेमध्ये त्याच आकांक्षामध्ये फलंदाजी. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. इट्स ओव्हर कंप्लीट. षटक होईल समाप्त आणि 2 आपण 3 षटकांचा खेळ इथे पाहतोय.
3 षटकाच्या अखेरी 17 धावा बनवत 18चं टार्गेट आता ठेवण्यामध्ये यश आलं टीमला. तर 18 धावा आता कशा बनतील आणि कशा चेस केल्या जातील सेकंड हाफमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण अनाउन्समेंट करूया. सायप्रित लाईव्हची ही सगळी टीम आज इथे काम करते. त्या टीमचं नक्कीच कौतुक करणं खूप गरजेचं आहे, कारण की ज्या पद्धतीनं मेहनत ते करतायत ना, ती मेहनत त्यांची आपण जर पाहिली तर तितकीच छान आहे. ज्यामध्ये ओनर चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे ही जोडी आहे A1 कॅटेगरी आमची, आणि त्यानंतर ऑपरेटर अनिकेत आणि कॅमेरामॅन आमचे प्रकाश, निखिल आणि अभिजित चव्हाण. येस, त्यांचं देखील स्वागत करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की अगदी सगळ्यात आधी मैदानावरती येणं आणि सगळ्यात उशिरा मैदानावरून जाणं हे काम कोण करत असतं तर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते त्या लाईव्ह टेलिकास्टची सगळी टीम, ज्यामध्ये सायप्रित लाईव्हचं आम्ही आज कौतुक करू. आणि सायप्रित लाईव्हच्या चॅनलला सगळ्यांना विनंती करेन की जाऊन आपण सबस्क्राईब करा. चॅनलला आपण सबस्क्राईब करत त्यांचे व्हिडिओज लाईक करा. शॉर्ट व्हिडिओज ते नियमितपणे टाकत असतात आणि त्यामध्ये आपण जर विचार केला ना तर त्यांच्या बेल आयकॉनला देखील दाबायला तुम्ही विसरू नका, जेणेकरून चांगले चांगले अपडेट्स तुम्हाला मिळतील. दरम्यान वेळ मिळते पहिल्या हाफमध्ये झाल्यात टोटल 17, 18चं टार्गेट आहे. तर 18चं टार्गेट असेल कशा पद्धतीने खेळणार आहे सेकंड हाफमध्ये आपण बघू. गुरु मिळते वेळ तर जाऊयात डीजे मास्टरकडे. डीजे वाजव गाणे तुझे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. थँक्यू. तर टॉस साठी आम्ही इथे इन्व्हाइट करू. बघा, टॉस साठी इथे इन्व्हिटेशन कॉल असेल. टॉसला आम्ही इथे इन्व्हाइट करतोय टीम वाघाची वाडी आणि चिंच खांबला या दोन्ही टीमचे कॅप्टन्स या टॉस साठी. चला, चिंच खांबला आणि वाघाची वाडी यांच्यामध्ये टॉस होईल. तरी कॅप्टन्सला इथे इन्व्हाइट केलं जातं की टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे. यापुढील जो सामना आहे तो सामना असेल वाघाची वाडी वर्सेस चिंच खांबला या दोन संघामध्ये असेल. दोन्ही पॉवरफुल टीम्स आहेत, अगदी चांगले सामने त्याने जिंकलेले आहेत. तर त्यांच्या खेळाकडे नक्की सगळ्यांचं लक्ष राहील. अमोलवीर येत आहे का? टॉस साठी कॅप्टन पाठवा. वाघाची वाडी आलाय, ओके. आणि चिंच खांबला तुमचा देखील कॅप्टन येऊ दे. वेट गो आपण करू टॉस. फर्स्ट सेशन जिथे आपल्याला छान परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अगदी एक मोठा फटका जिथे आपण पाहिला होता शेवटच्या अंतिम दुसऱ्या बॉलवरती. तिथं 17 बनल्या, 18चं टार्गेट ठेवलेलं आहे. क्या सुरुवात लवकर करायची आहे, लवकर फिल्डिंग सजवून घ्या, जास्त वेळ नको आहे प्लीज, विलंब लावू नका आणि लवकरात लवकर सामना सुरू करायचा अशी विनंती आहे टीमला. प्लीज फोकस ऑन इट, याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा अशी विनंती तुम्हाला सगळ्यांना मी करतोय. वाघाची वाडी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून फलंदाजी त्याने स्वीकारलेली आहे. हवेमध्ये बॉल, फिल्डर तिकडे, एक रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येतील का प्रश्न होता, नाही. वाशिवली संघ म्हटला तर ताकदवर संघ आहे. या संघाची जर आपण अस्मिता बघितली, त्यांची कार्यप्रणाली आपण जर पाहिली, त्यांची कार्यकुशलता जर आपण बघितली ना तर कित्येक मैदानांमध्ये या संघानं आपलं नाव लौकिक केलेलं आहे. जिथे अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या. खास कारण आम्ही देरंगची स्पर्धा पाहिली, डेची स्पर्धा मागील वर्षामध्ये तिथे ते चॅम्पियन झाले होते. त्यानंतर लगेच दामनीच्या नाईट स्पर्धेमध्ये मिळाले, तिथे देखील त्यांनी अगदी जबरदस्त कामगिरी दाखवली होती. आज आलेत या मैदानावरती, खास करून एक चांगलं मैदान त्यांना आज इथे प्राप्त झालेलं आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना या बॉलला नजाकत भरलेला स्ट्रोक ते एक्झिक्यूट करतात आणि चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. बॉल गेलाय सीमारेषा पार, धावा मिळाल्या 4-4-4, चौकार आलाय, एकूण धावा 5. टोटल कार्डवरती या धावा आपण इथे बघत आहोत लागलेल्या टीमच्या. 5 रन्स अनबड आतापर्यंत टीमच्या टोटल कार्डवरती या धावा आता लागलेल्या असताना हा चेंडू फिल्डर फर्स्ट स्लिपला गेले होते. बॉल तिकडे अगदी वेगानं त्यांच्या नक्की हेडवरती बॉल आदळला इथे. अशा दुखापती देखील आपण घडलेल्या पाहिलेल्या. बॉल इवन बॅटला लागून ज्या वेळेला ब्रश होता आणि तो डोळ्याला लागतो ना, त्या वेदना खूप
खतरनाक होतात. त्या तशा ज्या मोमेंट्स आहेत ना, अगदी वाचवण्यासाठी आपण जर पाहिलं तर सुशांत मोकल असेल, अगदी आयवरती तो आपण पाहतो डोळ्यांवरती तो एक वेगळी चष्मा परिधान करून खेळतो. कारण की एकदा त्याच्या डोक्याला ती दुखापत झाली होती. राजा कोहलीला आपण ती दुखापत पाहिली होती. न्हावा इथला आपला माफ करा मोठ्याच्या संघामधील खेळाडू अर्थातच दिगोडेचा खेळाडू आणि त्याच्या डोल्यावरती ज्या वेळेला मोठ्याचा एक बॉल सराव सेशनमध्ये लागला त्यानं काय केलं अक्षरशः त्यानं बर्फ घेतला घरी जाऊन आणि तो बर्फ लावला डोळ्याला. त्यानं काय झालं आतमध्ये जो रक्त जो गोरटला होता तो अजून काला होत गेला आणि मग त्याला 6 लाखाचं ऑपरेशन करावं लागलं होतं. त्यामुळे अशा ज्या चुका आहेत बघा या चुका देखील तुम्ही घडायला नाही पाहिजेत. कधी कधी बॉल लागतो आपल्या आपण उन्हामध्ये काय करतो तिथेशी आपण लावायला जातो बर्फ आणि मग ते त्रास होतो. अगदी थंडीचे दिवस असताना जर या गोष्टी घडल्या ना तर मग तिथे प्रॉब्लेम होतो. दिवसाच्या जर आपण बर्फ लावतो तरी चालतो डॉक्टर म्हणतात. या गोष्टीवरती देखील फोकस करा. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळं त्या गोष्टी देखील जपायला पाहिजेत. टेनिस क्रिकेट आयुष्याचा खेळ नाही आहे. इथे पहा इथे हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि सीमारेषा पार धावा मिळतायत. 4 आलाय खणखणीत चौकार. नटमोक्याची नाकामध्ये गे अंबा सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. एकूण धावा 11 झाल्यात. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. पहिलं षटक संपलं गेलं. आता जिंकण्यासाठी 7 धावांची गरज असेल उर्वरित 12 चेंडूंमध्ये. समीकरण थोडंसं सोपं आता इथे आपल्याला होताना पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने धावा झाल्यात त्या धावा देखील तितक्या जबरदस्त आहेत. कारण की सुरुवात जी करायची होती ना ते अक्षरशः करत असताना त्यांना माहिती आहे इथून जर खेळायचं झालं ना तर अंतिम क्षणापर्यंत आपल्याला इथून तळ ठोकणं मैदानामध्ये चांगलं खेळणं किती महत्वाचं आहे. अक्षरशः त्याच गोष्टींना हेरत असताना 11 पर्यंत पोहोचलेत ते. 11 झाल्यात. 11 धावा धावफलकावरती बिना गड्याचा मोबदला. जिथे ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतो हेदोटणे संघाच्या अगेन्स्ट वाशिवली संघ फलंदाजी करत असताना सेकंड सेशन देखील त्यांच्याच नावावरती पाहायला मिळत आहे. अजूनही आता अक्षय नवीन खेळाडू आलेत गोलंदाजीसाठी. 8 वाचवायचे त्यांना 7 वाचवायचे आणि 7 वाचवण्यासाठी कसे प्रयत्न केले जातील. मिडल षटक आलं होतं पहिल्या इनिंगमध्ये दुसरं जिथे जनार्दननं ते षटक फेकलं होतं. आता ते जनार्दनच्या विरोधामध्ये षटक फेकायचं आहे. पहिलाच बॉल अगदी फर्स्ट स्लिपला. 1 रन तरी थांबू शकणार नाहीयेत. एका धावानं धावफलक थोडं पुढे सरसावेल. 12च्या घरामध्ये धावफलकाला आपण पाहतो एक नवं रूप येत आहे. 12 झालं धावफलकावरती बिनागड्याचा मोबदला. पहिल्या हाफमध्ये ज्यांनी गोलंदाजी केली होती ते करतात आता फलंदाजी अर्थातच वाशिवली संघाची फलंदाजी आपण पाहतो जिथे ओपनिंग पेअर अनंता आणि जनार्दन हे दोघे खेळतायत आणि दोघे खेळत असताना अगदी चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून साकारली जाते. 12 झालं टोटल. अजूनही 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अक्षय गोलंदाजीसाठी. 11 बॉल क्लीन बोल्ड दांडी गुल यष्ट्या उद्ध्वस्त. एखादा अनुभव पडावा आणि एखादं शहर उद्ध्वस्त व्हावं त्या परीनं यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात आणि हा पहिला धक्का टीम वाशिवलीला. बॉलर है तो लयच भारी दांड्या उडवतो मैदानावरी. विकेट कीपरची कमाल न्यारी चालाकी करतो मैदानावर. एकूण धावा झाल्यात 12. 6 पाहिजेत आणि 6 पाहिजेत असताना अगदी इथे फलंदाजी करताना आपण जर पाहिलं ना गोलंदाजांना त्या 6 आम्ही इतक्या सहजासहजी देणार नाही आहोत. इथे अजून सामना कसा वाचेल त्या सामन्यामध्ये अजून रंग कसे भरले जातील आणि सामन्यामध्ये रोमांचकता कशी अजून उत्पन्न केली जाईल याचीच उत्कंठा इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील लागलेली आहे. कारण की त्यांना माहिती आहे इथून जर आपण बॅकअप दिलं ना तर एखादी जर आपल्याला आपली ट्रायन जर उलावती लागली तर मग इथून आपल्याला थांबवणं देखील या संघाला कठीणच होऊन बसणार आहे. कारण की पडणाऱ्या विकेट दडपण क्रिएट करून जातात आणि जेव्हा जेव्हा प्रेशर क्रिएट होतं ना मित्रांनो तेव्हा तेव्हा प्रेशर क्रिएट झाल्यानंतर शिट्टी वाजते आणि ही शिट्टी अशा थंड कडाळ्यामध्ये जर वाजली ना तर मग सामना जिंकवणं इतकं सोपं नाहीये. कारण की थंडीचा जर ज्या वेळेला आपण पाहतो तडाखा सुरू होतो त्यावेळेला लोएस्ट स्कोरिंगचे सामने जास्तीत जास्त पाहायला मिळतात. हा फुल टॉस बॉल दिशा दिली फाईनच्या रिझन मध्ये खेळलेला एक फाईन स्ट्रोक देखना फटका वेगानं बॉल सीमारेषा पार मिळतोय चौकार. आला धावा. 2 धावा हव्यात. आता 2 धावा हव्यात. फिल्डिंग चांगली. एक धाव जरूर वाचवतील. इफर्ट दाखवतायत हल्दी परंतु आता ते मी म्हणेन समीकरण थोडं कठीण असणार आहे. एकच धाव पाहिजे. आमच्या अनिकेत सांबरे तिथे असं
अनिकेत वाघमारे टायगर किलर. वाघमारे म्हटलं तर टायगर किलर आठवतात आम्हाला पहिल्यांदा. देवत मध्ये सगळे वाघमारे आहेत, सगळ्या वाघांना मारतात, पण या वाघांची पण काही काही मारून जातात. वेगळं सांगायची गरज नाहीये. अगदी धावा झाल्यात 17. जे चंदू दादा हसतायत. एक धावा धावे आहे. जे बोललो त्याच्यामध्ये खूप खोलवरचा अर्थ होता, तर ते जाणो आणि आम्ही जाणो. बाकी इकडे फील्ड नवीन आहे, इकडे सगळे नवीन आहेत, त्यामुळे त्यांना एवढं काही माहिती नसेल. काय हरकत नाही. आयुष्यामध्ये अडचणी येतात, षटक संपलंय. आयुष्यामध्ये अडचणी येतात, कठीण प्रसंग येतात. आपल्यावरती उडवलेल्या धूल ज्या वेळेला आपण गुलाल समजून काम करतो ना, त्यावेळेला आपण आयुष्यामध्ये खरे यशस्वी होतो. सायप्रीत लाईव्हला मी एवढंच सांगेन की किती जरी अडचणी आल्या ना, रख हौसला तू बंदे वक्त तेरा आएगा. चंदूदादांसाठी सांगेन खास करून, खुद को तू कर ले काबिल खुदा मिल जाएगा. खामोशी में हिम्मत भर के रख खुशी के आगे. खुद को तू काबिल बना ले और पाणी में आग लगा दे. आज बघा ती क्लॅरिटी ते दाखवतात. अगदी चंद्राचं सगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं ऑनस्क्रीन. आणि किती यांच्या खरं तर कॅमेराची क्वालिटी आहे. आमच्या गावामधून एक मुलगा आहे, तो नियमितपणे सामने बघत असतो. त्याचं नाव आहे प्रशांत पाटील, PP नावानं तो प्रसिद्ध आहे. आणि तो ज्या वेळेला सामने पाहतो ना चंदूदादा, अक्षरशः मी खरं सांगतोय, तो एकच सांगतो की सायप्रीत लाईव्ह जी क्वालिटी देते ना कव्हर करताना, आवाजामध्ये क्लॅरिफिकेशन आणि क्वालिटी, ती क्वालिटी मला खूप कमी पाहायला मिळते. सायप्रीत बेस्ट आहे. कारण की या आधीच आपण जर 1 वर्ष आधी जर नाव पाहिलं ना, सायप्रीत अगदी टॉपला होते. आणि सायप्रीतची क्वालिटी जर आपण पाहिलं ना, यूट्यूबवरती तुम्ही जा आणि यूट्यूबची क्वालिटी सर्च करा, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांची क्वालिटी किती पाहाल, 2160p पाहाल. आणि बाकी जर दुसरीकडे गेलं ना तुम्ही 1080p पाहायला मिळतं. हा फरक आहे सायप्रीत लाईव्हचा, त्यांच्या कॅमेऱ्यांचा. आणि म्हणूनच त्यांचं नाव आज चरणशे गेला. येस, डेफिनेटली हा सामना झाला. तो सामना आपण पाहतोय. अगदी एक धावेची अजून गरज असणार आहे. हा फटका चांगला खेळलाय फिल्डर, आणि अशा पद्धतीनं हा सामना जिंकलेला आहे. टीम वाशिवलीने सहजासहजी विजय आपल्या खिशामध्ये घालत असताना आपण पाहतोय सामन्यावरती पकड त्यांनी निर्माण केलेली आहे. अशा पद्धतीनं हा सामना इथे जिंकला टीम वाशिवलीनं. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देणार आहोत. कोणाचं खेळाडू याच्याकडे आपण नक्कीच लक्ष केंद्रित करू. आणि खेळाडू ठरलेला आहे. मेडल षटक ज्या खेळाडूंना फेकलं होतं, जनार्दन, फलंदाजीमध्ये देखील 9 दिलात आणि मेडल षटक फेकलं होतं, तो खेळाडू ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.